श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर आज आपण बघणार आहोत तिजोरीची योग्य दिशा कोणती आहे आणि कोणत्या दिशेला तिजोरी ठेवल्याने तुमची आर्थिक समस्या पूर्णपणे दूर होणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. वास्तुशास्त्रानुसार घरात पैसे योग्य दिशेला ठेवले असता आर्थिक चणचण भासत नाही, उलट धन संपत्तीत वाढ होते. कितीतरी लोकांकडून तुम्ही ही बाब ऐकली असेल की माझ्या हातात पैसे टिकत नाही, यासाठी आर्थिक जबाबदारी घेणेसुद्धा टाळतात. कदाचित तुम्हीसुद्धा यापैकी एक असू शकता. पैसे नेहमी अनावश्यक ठिकाणी खर्च होतात असे नाही, परंतु पैसे हातात येताच त्याला पाय फुटल्यागत काही ना काही निमित्ताने ते खर्च होतात. अचानक आरोग्याच्या तक्रारी, घरातील छोटी मोठी खरेदी, कोणाची जुनी देणी वगैरे काही निमित्त होते आणि पैसा कापरासारखा उडून जातो. एवढे कष्ट घेऊन पैसा टिकत नसेल तर कोणाचंही मनस्ताप होणे स्वाभाविकच आहे. यावर वास्तुशास्त्राने सांगितलेला तोडगा आता आपण बघणार आहोत. आजच्या महागाईच्या काळात पैसा हातात टिकत नसेल तर ती चिंताजनक बाब आहे. यासाठी पैसे ठेवण्याची जागा बदलून पाहूया असे वास्तुशास्त्र सुचवतेच. पहिला, पैसा एका जागी ठेवू नका. हा तोडगा वाचता क्षणी तुम्हाला आपली आई आजी आठवली असेल. त्या कधीही एका जागी पैसे ठेवत नाहीत. कधी तांदळाच्या डब्यात, तर कधी पिठाच्या डब्याखाली, तर कधी देवघरात, तर कधी माळ्यावर. याचे कारण हेच की एकट्या तिजोरीत ठेवलेला पैसा खर्च झाला तरी ऐन वेळेवर लोकांवर हात पसरण्यापेक्षा आपणच बचत केलेले पैसे अशा वेळी उपयोगी पडतात. बचतीचा हाच मार्ग बँका देखील अनुसरतात. एकाच बँकेत वेगवेगळ्या ठेवीच्या स्वरूपात ग्राहकांचा पैसा सुरक्षित कसा राहील या दृष्टीने तजवीज करतात. हेच वास्तुशास्त्र सांगते. घरात सुरक्षितता पैसा कुठे ठेवायचा? वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर दिशेची देवतांचा संबंध आहे. या दिशांना देवतांचा वास असतो. अशा स्थितीत तिजोरी पूर्व दिशेला ठेवणे शुभ असते. तुम्हाला हवे असल्यास घराच्या उत्तर दिशेला तिजोरी ठेवू शकता. असे केल्याने संपत्तीत वाढ होते आणि अनावश्यक खर्चांवर नियंत्रण राहते. घरात या दिशेला पैसा साठवून ठेवू नका. वास्तुशास्त्राच्या मते घराच्या दक्षिण दिशेला तिजोरी ठेवू नये, कारण यामुळे धनाची हानी होते शिवाय संपत्तीची वाढही थांबते. बऱ्याचसा पैसा आरोग्याच्या समस्यांवर खर्च होतो. यासाठी तिजोरी दक्षिण दिशेला ठेवू नये. तसेच या दिशेने जमा केलेला पैसा अनैतिक कामांसाठी खर्च होऊ शकतो. पैशाचा हा दुरुपयोग टाळण्यासाठी वेळी सावध राहा आणि बिनखर्चिक पर्याय वापरून पैशाची वृद्धी होण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा. तर हे वास्तुशास्त्राचे काही तिजोरी ठेवण्याचे नियम आहेत. तुम्ही सुद्धा हे नक्की फॉलो करा. योग्य दिशेला तुमची तिजोरी ठेवा. तुमच्या आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.